कोल्हापूरमध्ये लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सध्या जोरात सुरू आहे। या रणधुमाळीमध्ये महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगताना अपेक्षित होता। मात्र आता ही निवडणूक मुद्द्यावरून गुद्द्यावर जाते की काय अशीच काहीशी स्थिती निर्माण झालेली आहे। नेमकं काय घडतंय पाहूयात। कोल्हापूरच्या निवडणुकीच्या आखाड्यात आता आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या। महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या प्रचार सभेत काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांनी आमच्या कार्यकर्त्यांना अडवण्याचा प्रयत्न झाला तर बंटी पाटलासोबत गाठ आहे असं ढणकावत काही अडचण आली तर बंटी पाटील रात्री 12 वाजता काठी घेऊन उभा आहे असा थेट इशारा दिला होता। कुठे रात्री 12ला लागलं तर बंटी पाटील इथं काठी घेऊन यायला तयार। कसली अडचण येऊ दे काही सांगा, विरोधकांना सांगायचं तुम्ही तुमचा प्रचार करा, माझी हरकत नाही। आमचा प्रचार करणाऱ्याच्या आडवं जायचा प्रयत्न केला तर बंटी पाटलाबरोबर गाठ आहे हे जाहीरपणे मी या ठिकाणी सांगतो। सतेज पाटलांच्या विधानाचा महायुतीच्या धनंजय महाडिक यांनी खरपूस समाचार घेतला आहे। एकीकाळी राज्याचे गृहमंत्री राहिलेल्या सतेज पाटलांना कोल्हापुरात दंगल घडवायची आहे का असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला। लोकशाहीमध्ये सगळे प्रचार करत असतात, ही काठीची भाषा वगैरे खरं म्हणजे त्यांना दंगल घडवायची असावी कदाचित। त्यांचा तो नेहमीचा फॉर्म्युला आहे की आपल्या हातातून यश निष्ठत असलं की मग अशा पद्धतीचे काहीतरी स्टंट करायचे आणि लोकांचं अट्रॅक्शन मिळवायचं। कोल्हापूरची निवडणूक श्रीमंत शाहू छत्रपती महाराज विरुद्ध संजय मंडलिक असली तरी सतेज पाटील आणि धनंजय महाडिक यांच्या वाकयुद्धानं कोल्हापुरात पाटील विरुद्ध महाडिक हा वाद पुन्हा उफाळून आलाय। सतेज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।